नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, हे बघा मी तुमच्याशी 32 इंच चेस्टचे कटिंग शेअर करत आहे. ब्लाऊजची लांबी आहे 14 इंच, चेस्ट आहे 32 इंच, कमर आहे 28, तसेच शोल्डर आहे 5 इंच, आर्मोल आहे 5.25 इंच, मागचा गळा आहे 11 इंच, पुढील गळा 6 इंच, कटोरीचं माप 5 आहे, बाही लांबी 4 आहे, बाही फिटिंग 10ची आहे, म्हणजे 5 घ्यायचं आपल्याला, अर्धा 5.5 घ्यायचं आणि ही बाही क्रॉस 2.5 आहे. हे बघा अशा पद्धतीने हे सगळे माप आखून घेतले आहे. आता आपण कटिंगला सुरुवात करूया. हे बघा मी हा जो पेपर आहे हा डबल फोल्ड घेतला आहे आणि याला आपण पहिलं खालून सरळ लाईन मारणार. ही सरळच असते, पण नेहमी कापड किंवा यांना नेहमी सरळ लाईनच मारून घ्यायचं आणि थोडं जरी वाकडं असलं तर त्याच्यामुळे आपली पूर्ण कटिंग चुकू शकते. हे बघा अशा पद्धतीने आपण सरळ लाईन मारून घेतली आहे. आता आपली लांबी आहे 14 इंच, त्याच्यात आपल्याला 1 इंच मिळवायचे, तर ती झाली आपली 15 इंच. हे बघा मग आपण आता 15 इंचावर एक निशाण मारून घेऊया वरती. तसेच आपल्याला लास्टला साईडलाही एक 15 इंचचं निशाण मारून घ्यायचं, जे तुमचं माप असेल त्या हिशोबाने. पण म्हणजे वरती एक सरळ लाईन मारली ना की माप चुकत नाही. बघा असं सरळ लाईन मारून घ्यायची आहे. हे सरळ लाईन मारल्याने कधी माप आपले खालीवर होत नाही, मुंड्याच्या आकाराच्या साईडचे माप खालीवर होत नाही, नाही तर 1/2 इंचाच्या फरकनेही फिनिशिंग खराब होऊ शकते. आपलं शोल्डर आहे आता 5 इंचाचं, तर आपण 5 इंचाचं आपण वरती शोल्डर राखून घेऊया. हे बघ आणि गळा शेप जो आहे तो आहे आपला 2 इंचाचा, तर शोल्डर पट्टी आपली 3 इंचाची झाली. आता आपण आर्मोल आहे आपलं 5.25 इंच, तर आपण आता 5.25 इंचावर एक निशाण मारूया. तसे ते तुम्ही 5.5ही घेतले तरी चालते, पण 5.25 आपल्याला सफिशियंट आहे. 5.25 5.5 1/2 इंचाचाच फरक आहे, पण ते इथे दोन्ही तुम्ही घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने आपण 5.25वर एक निशाण मारून घेऊया. आता आपण हे निशाण सरळ करून घेऊया, पट्टीने जोडून घेऊया. हे लाईन मारण्यासाठी पण कधी मेजर टेपचा पण उपयोग नाही करायचा. कधी कधी बऱ्याच काय करतात लेडीज, लाईन मारण्यासाठी मेजर टेपचा उपयोग करतात, त्यामुळे ही लाईन वाकडी तिकडे येते. आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. छातीचा चौथा आहे 8 इंच आणि आपल्याला 1.5 इंचावर एक मार्जिन करायची. हे बघा आता आपण 1.5 इंच ही आपली शिलाई मार्जिन, तुम्ही 1.25ही ठेवू शकता. आता आर्मोलचा आपण शेप देऊन घेणार आहोत. हे बघा आता आर्मोलचा आपल्याला शेप द्यायचा आहे. 1.5 इंचावर आपल्याला शेपचा एक निशाण लावायचा आहे. हे बघा त्या चौकोनापासून 1.5 इंचावर आपल्याला एक निशाण मारायचं आणि ह्या जो आर्मोलचा भाग आहे, जी उभी लाईन मारले त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. असा मध्यभागी एक डॉट द्यायचा आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. हे बघा हे तिन्ही असे गोल आकारात आपल्याला जोडून घ्यायचे. गोल शेप देऊन घ्यायचा आहे. हळूहळू पहिले डॉट द्यायचे, म्हणजे जेणेकरून गोल शेप येतो. सुरुवातीला थोडासा गोल शेप यायला त्रास होतो, पण नंतर व्यवस्थित चांगला जमून जातो. हे बघा आता आपण इथे घेणार आहोत कमरेचा चौथा भाग. तर कमरेचा चौथा भाग आपल्या 7 इंचाचा कमरेचा चौथा भाग आहे. 7 चौक 28 इंच कंबर आहे आपली. 1 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायची आणि 1.5 इंच आपलं वरचं शिलाई मार्जिन. आणि अशा प्रकारे आपल्याला त्याला एक सरळ लाईन मारून घ्यायची आहे. हे बघा आपण फिटिंगच्याही इथे एक सरळ लाईन मारून घेऊया. आपला गळा आहे, गळ्याचं माप टाकूया आपण. हे बघा 10.5 इंचावर गळ्याचं माप आहे. गळा आहे 10 इंच, पण अर्धा इंच हे वरती फिटिंगमध्ये शिलाईत जाईल, म्हणून 10.5वर निशाण मारायचे आहे. आणि आपली गळा रुंदी आहे 3 इंचाची. गळा थोडा ब्रॉड पाहिजे म्हणून 3 इंच, नाहीतर आपण एरवी 2.5 इंचच घेतो. हे बघा अशा पद्धतीने हे चौकोन निशाण तयार करून घ्यायचं आहे आणि 1/2 इंच आपल्याला डाऊन करायचं आहे, जेणेकरून आर्मोल साईडला ब्लाऊज खाली सरकत नाही. कधी कधी काय होतं, खांद्यावरून ब्लाऊज खाली सरकतं, मग ते सरकू नये. डीप गळा आहे म्हणून आपल्याला गळ्याच्या साईडला 1/2 इंच खाली करायचं आहे. हे साईडला पाणी पत्रा गळतोय माझा, त्यामुळे ते पाणी जमतं आहे, त्याबद्दल सॉरी, ते पुसून घेते मी. आता आपल्याला इथे गोल गळा द्यायचा आहे. तुम्ही इथे गोल देऊ शकता, चौकोन ठेवू शकता. हे बघा मी असा थोडासा पान आकारासारखा पंचकोनी आकारासारखा एक आकार दिला आहे.
थोडासा कर्व करून घेतला आहे. जर तुम्हाला थोडा डीप पाहिजे तर असा अर्धा इंच बाहेर काढूनही तुम्ही डीप करू शकता. मला हा नको आहे, मी आतलाच घेते. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ते अर्धा इंच बाहेर काढले होते की आपण थोडा तेवढा अजून डीप पण करू शकतो जर कस्टमरला हवं असेल तर. आणि आता आपण इथून गळा कापून घ्यायचा आहे कमरेचा. पूर्ण माप आपण कापून घेऊया. हे मागील भाग. व्हिडिओमध्ये काही चुकून माझे फंबल पडत आहेत तर त्याबद्दल मला सॉरी, मी तुमची माफी मागते. कधी कधी फास्ट बोलण्यामध्ये असं होतं, पण कटिंग एकदम परफेक्ट आहे. तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग केली तर तुमचं माप कधीच चुकणार नाही, एकदम परफेक्ट येईल. मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगते. जर तुमची चेस्ट 30 इंच असेल तर तुम्ही हे सर्व पद्धतीचे माप टाकून ब्लाऊज कटिंग करू शकता. अजिबात तुमचे माप चुकणार नाही. आता अशा पद्धतीने आपण हे करून घेऊया, शिलाई मारून घेऊया. हे बघा, इथे ना आपण एक टक्स टाकतो. इथे 1/2 इंचाचा आपल्याला टक्स टाकायचा असतो, अर्धा इंचाचा. हे बघा, असं आपण टक्स कापतो. ते इथे नेहमी आपला असा कर्व होतो तयार. नंतर काय होतं, गळा असा आपले पाठीमागचा भाग असा नेहमी मागे उरला जातो. पण अशा वेळेस ना इथून अशी एक सरळ लाईन मारायची. हे बघा, आणि त्याला वर कापून घ्यायचं असतं. जर तुमचं असा गळा मागे जाण्याची, मागून पाठीमागचा भाग वर उंचवण्याची कंप्लेंट असेल तर तुम्ही असा क्रॉस कापू शकता. हे बघा, आता आपण पुढचा भाग आखून घेऊया. पुढच्या भागासाठी हे बघा, मी कापड घेते, डबल फोल्ड कपडा घेते आहे, पेपर घेते. या साईडला जरा कमी चित्र आहे, त्या साईडने मी जरा हे घेते. हे बघा, असं आपल्याला डबल फोल्डेल घ्यायचं आहे. आता याच्यावर आपण मागचा भाग आहे तसाच आपण हा ठेवून घेऊया आणि कटिंग करूया. हे बघा, मी हे कापून घेते 1/2 इंच एक्स्ट्रा. आपण क्रॉसही कापू शकता जर तुमची कस्टमरची कंप्लेंट असेल मागे ब्लाऊजवरती उचलण्याची तर. हे बघा, अशा पद्धतीने आपण याला हे कापून घेऊया. आपल्याला ब्लाऊजला आता आपल्याला खालून 1 इंच सरळ अशी शिलाई मार्जिंग करायची आहे. एक सरळ लाईन मारून घेतली ना की मग हाही कपडा खालीवर होणार नाही, आपल्याला माप परफेक्ट येईल. हे बघा, एक सरळ लाईन मारून घेऊ आणि आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा इथे मागच्या भागापेक्षाही 1 इंच एक्स्ट्रा इथे घ्यायचं आहे. ही आपण क्रॉसपट्टी जी खाली लावतो त्याला वाढवून घेत आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला कपड्यावर वेगळं तिला मोठं करायची गरज नाही. फक्त आपल्याला मग इथे कटोरीलाच वाढवावी लागते. बाकी सगळं माप आहे तसेच आपल्याला ठेवायचं असतं. हे बघा, आता आपण याला मागच्या भागाला याच्यावर ठेवून व्यवस्थित असं कापून घेऊया. जसा आहे सेम तसाच आकारात आपल्याला कापून घ्यायचं आहे. हे बघा, हे मी गळ्याचं निशाण लावते आणि अशा पद्धतीने आपण याला पूर्ण कापून घेऊया. गोल शेप देऊन आर्महोलचा आपण शेप देणार आहोत. हा मागच्या गळ्याचा आहे तसाच आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण मागील भाग ठेवून व्यवस्थित पूर्ण कापून घेणार आहोत. हे बघा, आता कापून घेतलेलं आहे. निशाण सगळीकडे व्यवस्थित मारतात, थोडेही एक्स्ट्रा मारायचं नाही आहे त्याच याच्यावर आपल्याला निशाण मारून घ्यायचे आहे, नाहीतर मग परत थोडा कापड वाढले जाईल. म्हणून आहे त्याच्यावरच परफेक्ट असे निशाण मारून घ्यायचे आहे. आता आपण इथे पुढचा गळ्याचे माप टाकूया. पुढचा गळा आहे आपला 6 इंचावर आपल्याला टाकायचा आहे आणि गळा रुंदी आपल्याला 2.5 टाकायची आहे. शक्यतो सगळ्या मापांना गळा रुंदी समोरच्यासाठी 2.5च असते, कारण की पुढचा गळा थोडासा रुंद असला तरी लेडीज कम्फर्टेबल राहते. त्यामुळे 2.5 इंचावर मार्किंग करायचे आहे पुढच्या गळ्यासाठी. आणि आता हे आपण मुंढ्याचा आकार देऊन घेऊया. हे बघा, मुंढ्याच्या आकारासाठी आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. मागे आहे त्याच्यावरच आपण असं छापून घेतलं आहे. 1/2 इंच आपल्याला थोडंसं आतल्या बाजूला एक निशाण मारायचं आहे, 1/2 इंच. आणि हे बघा, आता आपण अशी ही थोडी क्रॉस लाईन मारून घेणार आहोत. थोडीशी अशी क्रॉस लाईन आहे आणि आता आपण याला जोडून घेऊ आणि इथपासून आपण याच्यावर आता 1.5चं मार्जिन करूया, 1.5 इंच शेप देऊया. आणि हे बघा, आता आपण याला असा जोडून घेऊया.
याने असं केल्याने काय होतं, जे छातीमध्ये जो फुगा वगैरे येण्याचं कधी कधी कंप्लेंट असते ती इथे येत नाही, कारण की कपडा एक्स्ट्रा नसल्यामुळे ते फुगा वगैरे छातीत एक्स्ट्रा येत नाही. कापडाचा फुगा तयार होत नाही. कधी कधी फुगतो ना, हे बघा गळ्याच्या साईडला तर आपल्याला 1 इंचाने वर घ्यायचं आहे आणि गळ्याच्या ह्या मार्किंगपासून आतल्या मुंड्यापासून आपल्याला 2.5 इंचावर एक गळा शेप घ्यायचा आहे. हे बघा 2.5 इंचावर कटोरीसाठी एक माप घ्यायचं आहे. छोट्या मापाला आपण 2 घेतो, 2, 2.25. इथे आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि हे जे इथे आहे इथे आपल्याला 2.5 इंचावर एक सरळ लाईन मारून घ्यायची. जे एक्स्ट्रा 1 इंच घेतले आपण ते सोडून द्यायचं आहे. त्याच्या वरच्या लाईनीपासून आपल्याला 2.5 इंच एक वरती घ्यायचं आहे आणि वरती घेऊन एक लाईन सरळ मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला 3 इंचावर एक लाईन मारायची आहे, 3.5 इंचावर, आणि इथे 1/2 इंच, अर्धा इंच एक वरती घ्यायचं आणि आपल्याला असा क्रॉस शेप देऊन घ्यायचा आहे. कटोरीच्या खालीवर असा क्रॉस शेप देऊन घ्यायचा आहे एकदम फिनिशिंगमध्ये. आणि आपली कटोरी आहे 5 इंचाची, त्याचंही आपण माप इथे टाकणार आहोत. ही कटोरी आहे 5 इंचाचं. हे बघा 5 इंच कटोरी. थोडंसं मी वरती 5 इंचाचं माप टाकते, बघा इथेही 5 इंचाचं माप टाकते आणि एक सरळ लाईन अशी तुम्हाला मारून दाखवते. हे बघा इथे पण 5 इंचाचं मी माप टाकते, जेणेकरून जे आपली निशाण एकदम व्यवस्थित बसते, कटोरी छान येते आणि गोल शेप तयार होते. बघा इथे असं मी निशाण टाकले आणि हे 5, 2.5 आणि असा हा आपण याला एक गळा शेपचा निशाण आपण जोडून घेणार आहोत एक कटोरीच्या भागासाठी. हे बघा अशा पद्धतीने ही एकदम व्यवस्थित आपली कटोरी जोडून घेतलेली आहे. हे बघा व्यवस्थित अशी कटोरी जोडून झालेली आहे. हे बघा असं निशाण टाकलं. आता आपण गळ्याच्या बाजूलाही आपल्याला निशाण टाकायचं आहे. हे 1 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे, जेणेकरून हे बघा इथे आपण जेव्हा क्रॉसपट्टी लावतो ना कपड्याला, तेव्हा आपल्याला एक्स्ट्रा वाढवायची गरज नाही पडत. अर्धा इंच इथे जाते आणि अर्धा इंच कापडामध्ये जाते, त्यामुळे आपण 1 इंच वाढवून घेतो. आता हे माप जेव्हा आपण पेपरवर कापतो तर आपल्याला असेच्या असे कापडावर ठेवावे लागते, कुठेच काही वाढवायचं नाही. फक्त आता आपल्याला कटोरी वाढवायची असते. क्रॉसपट्टीमध्येही आता आपण इथेच पेपरावरच वाढवून घेतलेली आहे, म्हणून आपण इथे 1 इंच घेतो. हे बघा अशा पद्धतीने याला आपल्याला कापून घ्यायचं आहे. हे बघा आता आपण याला कापून घेऊया. गळ्याच्या बाजूने, छातीच्या बाजूने सगळीकडून आता व्यवस्थित आहे तेवढंच माप, कारण किंवा चुकून एक्स्ट्रा थोडं जरी क्रॉस किंवा काही झालं तर ते फिनिशिंगमध्ये ब्लाऊजमध्ये खराब येते फिनिशिंग. हे बघा आता आपण कटोरीचा भाग कापून घेणार आहोत, क्रॉसपट्टीचा भाग. हे बघा क्रॉसपट्टी आपली कापून झालेली आहे. आता आपण कटोरी कापून घेऊया. तिला तर आपल्याला क्रॉसपट्टीला वाढवायची गरज नाही आहे, तसेच तिला ठेवायची आहे. आता आपण हा गोल गळ्याचा भाग देऊया. हे बघा गोल कापून घेऊया. नंतर आपण वाढवताना अजून थोडं जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा वाटलं तर ब्लाऊजला अजून थोडासा गोल गळा हवा असेल तर तोही आपण थोडा अजून शिवताना गोल शेप देऊन वाढवू शकतो. आणि पेपरवर आखताना आपल्याला 6, 6.5 एवढाच गळा असतो. कुणाचा जर डीप असला तर 6.5चा गळा असतो, नाहीतर बस एवढाच गळा असतो. हे बघा आता सगळे माप टाकून झालेले आहेत. आपण मागचा गळा पण मी तुम्हाला कापून दाखवते. अशा पद्धतीने इथून कापलेला आहे. तुम्ही थोडा डीप हवा असेल ना तर मी ते निशाण मारून दाखवलं आहे, तुम्ही तेवढा कापू शकता. पण कमी डीप हवा असेल तर इथूनच आपल्याला गळा कापायचा आहे. हे बघा आता अशा पद्धतीने जेव्हा आपण याला ओपन